चाकण औद्योगिक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी गुरुवारी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी आकुर्डी येथील पीएमआरडी कार्यालयावर ट्रॅफिक मुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात नागरिकांसह खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार बाबाजी काळे हे देखील सहभागी झाले। मोर्चा संदर्भात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन देण्यावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली। चाकण वाहतूक कोंडीमुक्त व्हावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी ठोस पावलं उचलली आहेत। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा वाहतूक कोंडीच्या संदर्भात दौरा देखील झाला, परंतु काही प्रमाणात बदल झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे असल्यानं ट्रॅफिक मुक्त कृती समितीकडून गुरुवारी चाकण ते आकुर्डी पीएमआरडीएच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासह म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील, स्थानिक आमदार बाबाजी काळे हे देखील सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले होते। पीएमआरडीएच्या कार्यालयाच्या जवळ मोर्चा येताच पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात निवेदन देण्यावरून आणि मोर्चा अडवण्यावरून शाब्दिक खडाजंगी झाली। काही मिनिटांनंतर अमोल कोल्हे यांच्यासह शिवाजी आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, कृती समितीचे सदस्य यांना पीएमआरडीएच्या कार्यालयात सोडण्यात आले। महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले। चाकण वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्याबाबत पीएमआरडीएकडून आश्वासन देण्यात आलं आहे। पीएमआरडीएकडून चाकण वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत यावेळी अधिकारी यांना माहिती दिली। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध रस्ते करण्याबाबत तसेच सदर कामांची स्वीकृत निविदांची छाननी सुरू आहे। सर्व प्रशासकीय मान्यताप्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी 40.74 किलोमीटर आणि रक्कम 558 कोटी 12 लाख रुपये इतकी असून ही सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं। चाकणमधून सुरू झालेल्या या मोर्चाची सुरुवात चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यापासून झाली। हा मोर्चा तळेगाव चौक, आनंदी फाटा, धर्मवीर स्मारक मोशे, भक्तिशक्ती चौक मार्गे आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर पोहोचला। मोर्चात खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे यांच्यासह शेकडो स्थानिक नागरिक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले। चाकण परिसरात 1700 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला। पीएमआरडीए स्थापन झाल्यापासून केवळ रुंद रस्त्यांचे आरक्षण कागदावर टाकले आहे, प्रत्यक्षात एक दगड देखील टाकला नाही असा आरोप आंदोलकांनी केला। खासदार अमोल कोल्हे म्हणाले की हा नागरिकांनी उभा केलेला लढा आहे। या लढ्याला पाठिंबा देणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे। वाहतूक कोंडीमुळे चाकणचा श्वास गुदमरतो आहे। सर्व पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, महामार्ग प्राधिकरण, महावितरण अशा अनेक संस्था इथे काम करत आहेत। चाकणला मोकळा श्वास मिळावा यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार